तर महादेव तुमचं परत एकदा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर काल रात्री या ठिकाणी टेंट लावला होता, त्या ठिकाणी आपली शिप आहे. तर आता सर्व सामान उरकायचं आहे, टेंट उरकायचं आणि आता प्रवासाला निघायचं आहे. तर पाहू शकताय या ठिकाणचं वातावरण कसं झालेलं आहे. चला निघूयात लवकरच. काका आहेत आणि या ठिकाणी चहा बनवून दिलेला आहे आपल्याला, पाहू शकताय चहा पितोय. सर जी नाम क्या है आपका? मेरा नाम वीरेंद्र शर्मा, बिंदु नाम है मेरा, बिंदु। हाँ, तर ये हिमाचलचे लोकल आहे ना आपल्या लोकल, इथे. लोकल. हां हां. तर काल जेवण देखील खूप छान प्रकारे बनवला होता. जेवण वगैरे करून वर एकदम चांगल्या प्रकारे विश्राम केला होता. आता चहा घेतोय, चहा घेऊन मग आपण प्रवासाला सुरुवात करूया. तर पाहू शकता मित्रांनो कशा प्रकारे या ठिकाणी लँडस्लाईड झालेली आहे. पूर्ण दगडच खाली आलेत, पाहू शकता. पाहू शकता पूर्ण डोंगर कोसळलेला खाली, त्यामुळे जास्त वेळ काय थांबू शकत नाही. निघावं बरं आपलं. तर एक सकाळपासून एक 15 किलोमीटर पुढं आलेलं आहे आपण, पण मागं काही चहाचं दुकान भेटलं नाही. पाहू शकता पुढून आलेलो आहे आपण. अजून देखील चढ लागणार थोडंसं. तर या ठिकाणी भेटलेलं आहे आपल्याला चहाचं दुकान. चहा पिऊ आणि निघू प्रवासाला सुरुवात. नमस्कार मित्रांनो, तर पाहू शकता या ठिकाणी आपल्याला वॉटरफॉल दिसलेलं आहे. पाहू शकताय हे असं वर जायचं आपल्याला त्या ठिकाणी. आतापर्यंत दोन डोंगर क्रॉस करत यापर्यंत आलं. काल त्या पलीकडच्या जे मधोमध दिसतं त्या डोंगरापाशी होतो. तर आता हे डोंगर आपल्याला चढायचं आहे आणि या ठिकाणी वॉटरफॉल दिसलेलं आहे. किती सुंदर आहे पाहू शकता. या ठिकाणी खालून नदी वाहत आहे आणि आता आपण इकडून अशा प्रकारे प्रवास करणार आहे. तर आता डोंगर आहे, बघूया डोंगरात सायकल चलते का, नाही चालली तर मग त्यातलं जावं लागेल. नमस्कार मित्रांनो, चंबापासून 50 किलोमीटर मागे आहे आपण आणि आता खूप भयानक चढ लागणार आहे आपल्याला. तर एक 10 किलोमीटर पायी प्रवास करणार आणि मध्ये काय तर थांबण्यासाठी जागा बघून थांबून घेणार. आणि सकाळपासून 50 किलोमीटर पुढं आलो आहे. तसं रोड होता व्यवस्थित, थोडं मध्ये आधी चढ वगैरे होता. तर कोण देखील गेलेलं आहे. तर बघूयात, हे आता चढच लागणार आहे आपल्याला पूर्ण. कारण की चंबापासून 50 किलोमीटर, या ठिकाणून चंबा 50 किलोमीटर आहे. त्याच्यामध्ये जवळपास 25 किलोमीटर चढच आहे, त्यानंतर डाऊन लागणार आहे. त्यामुळं बघूयात, एक 10 किलोमीटरचा पायी प्रवास करूयात आणि त्यानंतर चांगलं जागा बघून तिथं स्टे करूयात. नाही 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 फेकणार नाही हे पॅकेट. मी आता शेंगदाणे खाऊन झालेले आहेत. 30 ग्रॅमचं पॅकेट आहे, लगभग 7 ते 8 ग्रॅम प्रोटीन भेटलेलं आहे. एनर्जी देखील आलेली आहे. तर असं जेव्हा पर्वतामध्ये येत आहे खात आहे असं फेकत जाऊ नका. तर इथं बघितलं तर खाली पाहू शकते तुम्ही, खूप सारे लोकांनी कचरा फेकलेला आहे, पण आपण ते फेकणार नाही. आपण जिथं कूडदाणे तिथंच फेकणार आहे. यासोबत आपण बॅगेमध्ये कॅरी करणार आहोत, कारण की आपला कचरा ही आपली जबाबदारी. आपल्याला पर्वत डोंगर या निसर्गाला सुंदर ठेवायचं आहे. त्यामुळं आपला कचरा आपल्यासोबत ठेवायचं आहे. जिथं कूडदान दिसेल तिथंच फेकायचं आहे. तर आता चढाई लागलेली आहे, 10 किलोमीटर चढणार आहे आणि त्याच्यानंतर चांगल्या प्रकारे जागा बघून मुक्काम करणार आहे, म्हणजे स्टे करणार आहे. तर चला निघूयात आता. शेंगदाणे वगैरे खाऊन झालेले, निघूयात. नमस्कार मित्रांनो, 5:30 वाजलेले आहेत. या ठिकाणी मी चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि या ठिकाणी त्यांना परवानगी मागितली आपण, या ठिकाणी थांबण्याची काय व्यवस्था होईल का. ते नाही म्हटले. ठीक आहे, काही हरकत नाही. 5:30 वाजलेत, अजून 7 वाजेपर्यंत आपल्याला कुठं ना कुठं जागा भेटेल. तुम्ही पाहू शकता मी कुठून आलेलो आहे आणि कसं आलेलो आहे. फार त्या रोडने असं करत 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 पाहू शकताय पूर्ण रोड लांबपर्यंत फिरत आलेलं आहे. ते आपण डोंगराच्या खाली होतो आपण. अजून देखील पुढं पाहू शकताय, पुढं अजून 10 किलोमीटरचा आपल्याला चढा आहे. लगभग एक 12-13 किलोमीटर चढाई आपण पूर्ण करून आलेलो आहे. तर
आत्ता अजून जर 2 किलोमीटरच्या आतमध्ये जर आपल्याला काय भेटलं तर ठीक आहे, नाहीतर मग अजून पुढं 8 किलोमीटर डायरेक्ट चढच आहे, म्हणजे की जोत गाव आहे, त्या ठिकाणी काहीतरी व्यवस्था होईल. तर मित्रांनो काही काळजी करण्याची गरज नाही. आपण बघूयात पुढं कुठं ना कुठं आपली थांबण्याची व्यवस्था होईलच. तर या ठिकाणचा नजारा आपण पाहू शकताय, खूपच सुंदर आहे. हिरवगार वातावरण, पांढरं शुभ्र ढग आहेत पाहू शकताय. तर मित्रांनो पाहू शकताय कशा प्रकारे या ठिकाणी वातावरण झालेलं आहे. आणि आपण या ठिकाणी मंदिर आहे, मंदिरामध्ये महाराजांकडून परवानगी भेटलेली या ठिकाणी थांबण्यासाठी. तर आजचा मुक्काम याच ठिकाणी आपण करणार आहोत. तर हे मंदिर आहे, माताजीचं मंदिर आहे. या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे दृश्य पाहू शकताय. नमस्कार मित्रांनो, काल मंदिरात थांबलो होतो आपण. आता सर्व सायकल वगैरे रेडी केलेली पाहू शकताय. इथं आपण झोपलो होतो रात्री, सायकल रेडी केलेली. आता निघतो या ठिकाणी. हे माताजींचं मंदिर आहे पाहू शकताय. आणि या ठिकाणी आपण सकाळी या ठिकाणून जात होतो. तर या ठिकाणी फक्त चहा पिण्यासाठी आपल्याला ते काकाने थांबवलं होतं. तर चहा पिऊन झाल्याच्या नंतर ते म्हटले जेवण करून जा. जेवण बिवण केलेली आता प्रवासाला सुरुवात करतो. तर नमस्कार मित्रांनो, काल कोटपासून 2 किलोमीटर पुढं माताजींचं मंदिर होतं, त्याच ठिकाणी रात्रीचा मुक्काम केला होता. आणि तिथून सकाळी आपण 9 वाजता निघलो होतो. तर मागं भांडारा चालू होता. तर ते भांडारातले लोक आपल्याला त्या ठिकाणी थांबवून भोजन करून पुढं पाठवलेले. आता 3 किलोमीटरचा चढाई आज पूर्ण केलेली आहे. काल 15 किलोमीटरचा चढाई पूर्ण झाली. तर आता राहिलेले 5 किलोमीटर. तर हळूहळू चाललेलो आहे, कारण की काल आपण जेव्हा 15 किलोमीटरचा चढाई पूर्ण करून कोटमध्ये पोचलो होतो ना, तर थोडंसं थकून देखील गेलो होतं. तर आता हळूहळू जाऊयात. ज्योत राहिलेले 5 किलोमीटर आणि चढाई देखील 5च किलोमीटर आहे. मित्रांनो आपण ज्योत या ठिकाणी पोचलेले पाहू शकता. ज्योत या गावामध्ये 0. चांबा अजून 27 किलोमीटर राहिलेले आहे. आणि या ठिकाणी खूप आपण हाईटवर आलेलो आहे आता. तर पाहू शकता किती डोंगर पर्वत क्रॉस करत आलेलो आहे आपण. आणि थंडगार हवा देखील या ठिकाणी येत आहे. भारी वाटत आहे. ऊन हलकंसं ऊन आहे आणि थंडगार हवा येत आहे. एक चांगल्या प्रकारचं फील वाटत आहे. तर आता निघूयात पुढं बघूयात. अजून जर टॉप असलं तर टॉपला जाऊन तुम्हाला पुढचं देखील आपण दृश्य दाखवतोय थोड्याच वेळात. तर लागलेलं आहे मित्रांनो आपल्याला, आता पाहू शकताय डाऊन आहे पूर्ण. तर आता देखील मजा येणार आहे आपल्याला, कारण पूर्ण डाऊन आहे. पॅन्डल मारायची काही गरज नाही. पूर्ण द्यायचं ब्रेक, फक्त कंट्रोल ठेवायचं ब्रेकवर, बाकी द्यायचं सोडून. आणि थंडगार हवा देखील या ठिकाणी मस्तपैकी. चांबामध्ये पाहू शकता जाम लागलेले आहे. आता मनी महेशला जाणार येणार आहे. खूप ट्रॅफिक वाढलेली आहे या ठिकाणी. तर थोडासा जाम लागलेला आहे पाहू शकता. तर आज आपण 3 वाजता या ठिकाणी आज चांबापासून 7 किलोमीटर पुढे आलेलो आहे. आणि या ठिकाणी आपलं पंजाबमधलं जे भांडारा आहे ते या ठिकाणी दिसलं आपल्याला. त्या थांबून घेतलो. आणि हे दादा लोक आहेत या ठिकाणी, त्यांनी आपल्याला थांबण्यासाठी या ठिकाणी परवानगी दिलेली आहे. आजचा मुक्काम एका ठिकाणी होणार आहे. हे ते सायकल आहे, हे आपले हर हर महादेव, हर हर महादेव बोले जाते. या ठिकाणी पाहू शकताय डोसा बनत आहे. या ठिकाणी सांबर, डोसा, चटणी, डाळ आहे पाहू शकताय. या ठिकाणी पुरी आहे, भात आहे, डाळ आहे, पुरी. अजून एक जे की भाजी आहे ती भाजी येणार आहे लवकरच.